नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि मुली व महिलांसाठी 1500 रुपये प्रति महिना हे लाभ मिळणार आहे। तर कोणत्या महिला पात्र असणार आहे व कोणत्या महिला पात्र नसणार आहे व त्यांना अटी काय लादण्यात आलेल्या आहे व कोणत्या तारखेपासून अर्ज भरण्यात येणार त्या संबंधित GR हा आलेला आहे। तर मित्रांनो, या GR मध्ये काय काय आहे ते संपूर्ण माहिती आपण बघूया। तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 28 जूनला, म्हणजेच कालच्या तारखेत। तर महाराष्ट्र राज्यामध्ये 50 पेक्षा जास्त महिला राज्यातील पाहणीनुसार पुरुषांच्या टक्केवारीमध्ये 49% आणि जे स्त्रियांची टक्केवारी 28% इतकी आहे। तर महिलांना राज्यात स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील आणि निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत यांचा उद्देश काय, तर महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना रोजगार निर्मितीस हे चालना देण्याबाबत व आत्मनिर्भर करणे, महिलांना स्वावलंबी करणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे इत्यादी गोष्टी नमूद केलेल्या आहे। योजनेचे स्वरूप काय ते बघूया आपण। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर DBT मार्फत सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे जर 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे। म्हणजे जर शासनाकडून जर 1500 रुपयेपेक्षा जर 1000 रुपये जर आपल्याला जर मिळत असेल कोणत्या महिलाला, त्याचा उर्वरित रक्कम म्हणजे 500 रुपये या योजनेतून मिळणार आहे। योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यामधील त्यांची वयाची अट किती आहे, 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला यांना योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर योजनेच्या लाभार्थीस पात्र कोण असणार आहे, महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला वयाची अट किमान 21 ते जास्तीत जास्त 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत, 60 वर्षाच्या नंतर याचा लाभ घेता येत नाही। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि कोणत्या महिला याच्यामध्ये अपात्र ठरू शकतात त्यात देखील माहिती दिलेली आहे। ज्याच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कंत्राटी कर्मचारी असून सरकारी विभागामध्ये काम करत असेल अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना च्या महिलांना देखील याचा लाभ मिळत नाही। सदर लाभार्थी महिलेने शासन इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा। ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार असेल त्यांना देखील लाभ याचा मिळत नाही आहे। तर मित्रांनो, हे आहे अपात्र लाभार्थ्यांची। सदर योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे कोणती आवश्यक आहे। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांकडे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणे आवश्यक आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे। पासबुक, बँक खाते, पहिल्या पानाची छायाचित्राची प्रत, पासपोर्ट आकाराचा राशन कार्ड, इतर अटी शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे। लाभार्थ्याची निवड ही कशी करण्यात येत आहे, या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, सेतू, ग्रामपंचायत ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करूनच ऑनलाईन प्रमाणित केलेल्या लाभार्थ्यांना अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा। सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे, त्यानुसार सदर योजनेतील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्याखाली ग्रामीण भागात अंगणवाडी लाभार्थीची निवड
व पोर्टल तपासणी कुणाकडे? अंगणवाडी सेविका, सेतू, ग्रामपंचायत यांच्याकडं याची पाहणी करणे आहे। आणि त्याच्यानंतर समोर काय दिलेलं आहे याची आपण किती तारखेपर्यंत भरण्याचा कालावधी दिलेला आहे। याच्यामध्ये 1 जुलैपासून हे याचे फॉर्म भरणे सुरू आहे आणि 15 तारखेपर्यंत 15 तारीख हे शेवटचा तारीख आहे। त्यानंतर प्रकाशित करण्याची या दिनांक तात्पुरती 16 जुलै, त्यामध्ये काही अटी असेल तर त्यामध्ये 20 जुलैपर्यंत आपण त्रुटी ह्या दुरुस्त करू शकतात। अंतिम यादी प्रकाशित 1 ऑगस्टला होईल ना। लाभार्थ्याची ई-केवायसी 10 ऑगस्टपर्यंत होईल। लाभार्थ्याचे हस्तांतर म्हणजे लाभार्थ्यांना पैसे हे 14 ऑगस्ट 2024 या महिन्यात 14 तारखेला महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये वितरित होणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत याचे पैसे हे अदा होणार आहे। तर मित्रांनो, ही झाली आपली लाडकी बहीण या योजनेचा संपूर्ण GR।